नर्मदा पायी परिक्रमा, दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास। नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। नर्मदे हर। दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड। वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे। दिवस 8 दिनांक 10 डिसेंबर 2020 वार गुरुवार। भोईंदा ते अभाली, अभाली ते केरवा, केरवा ते कुवा, कुवा ते दमाना, दमाना ते लखनगाव फाटा आणि लखनगाव फाटा ते सेमलदा, सेमलदा ते तलवाडा डेब असा एकूण 25 किलोमीटरचा प्रवास। भोईंद्याचे गाववाले पक्के चालू, सगळी व्यवस्था होईल म्हणाले, पण तसे काही घडले नाही। सर्व महिलांनी प्रातर्विधी व आंघोळी उघड्यावरच अंधारात गुपचूपपणे उरकले। भल्या सकाळीच सर्वांसाठी घट्ट दुधाचा पोटभर चहा मिळाला आणि आम्ही पाठीवर नंतर लगेच सॅक चढवल्या। इथे पुन्हा गाववाल्यांची आणखी एक लबाडी आमच्या ध्यानात आली। भोईंदा सोडल्यावर अभाली व केरवा हे 5-6 किलोमीटरचे अंतर अगदी छान कच्चा रस्ता आहे। संध्याकाळी सुद्धा आम्ही तो व्यवस्थितपणे पार पाडू शकलो असतो आणि महत्वाचे म्हणजे कुवाला 340 B हा हायवे लागला आणि तिथे मोठाच्या मोठा बोर्ड होता, बडवानी 60 किलोमीटर। बडवानी पासूनच शूल पाण्याची झाडी सुरू होत म्हणतात। परिक्रमेतील तो एकच महत्वाचा टप्पा मानला गेला। तिथूनच पुढे आपण शूल पाण्याची झाडी किंवा 52 गजाच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो। हायवेला लागताच कुवा गावात हॉटेलवाल्याने चहा नाश्त्याला बोलावले। आता आमची भरल्या पोटाने रोडने दौड सुरू झाली। गुळगुळीत वाहता रस्ता, चालायला मजा येत होती। आता रस्त्याकडे छोटे मोठे व्यापारी आम्हाला नर्मदे हर करून अभिवादन करीत होते। कोणी पेरू देत होते तर कोणी केळी। मी दमाना या गावात 10 रुपयांचे किलोभर बचकेत मावणार नाहीत एवढे रसरशीत पेरू घेतले आणि मी घेतलेल्या व वाटेत कांकरियाला आंब्याच्या झाडाखाली सोडलेल्या काळ्या व साध्या मिठाची तीव्र आठवण झाली। शेवटी मी एका किराणा दुकानातून मूठभर साधे मीठ घेतलेच व ते पेरू आघाशासारखे खायला सुरुवात केली। नंतर एकाने मला 10 रुपयात पिशवीत मावणार नाहीत इतक्या ताज्या काकड्या दिल्या, पण 2 पेरूतच माझे पोट भरलेले असल्याने त्या काकड्या मी तशाच सॅकमध्ये ओझे वागवत ठेवून दिल्या। 12च्या दरम्यान लखनगाव फाटा आला। इथे फुटपाथवर बस स्टॉपला लागून गाववाल्यांनी टेम्पररी आश्रम उभा केला आहे। छानपैकी हिरवे कापड कडेने गुंडाळले आहे। आत कडेच्या झाडाला धरून भरपूर गाद्या अंथरल्या आहेत। वरती सावलीसाठी रंगीत कापडा मारला आणि भरपूर मोठी पाण्याची टाकी आणि वाहता नळ। शेजारीच बाजूला बाथरूमची सोय। येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासींना ते नम्रपणे अडवत होते आणि चहा, जेवण, विश्रांतीचा आग्रह करत होते। आम्ही गेलो तेव्हा बऱ्याच महिलांनी कपडे धुण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता, तर पुरुष माणसे आरामात त्या हिटमॅटला गाद्यांवर चहा पिऊन लोळत पडले होते। आम्ही जाताच हातपाय धुवून होईपर्यंत जेवणाचे बोलावणे आले। लगेच थाळ्या घेऊन आम्ही ओळीने बसलो आणि शेजारी पाहतो तो लाकडांच्या धगधगत्या चुलीवर गावच्या तरुण मुली, स्त्रिया
आमच्यासाठी स्वयंपाकाच्या घाई गडबडीत दिसल्या. त्या सर्वांना केवढा आनंद झाला होता की या परिक्रमावासींसाठी काय करू आणि किती करू असेच त्यांचे भाव सांगत होते. जाड चपात्या, खिचडी, कढी आणि भरपूर जिलेबी. मी पण माझ्या पिशवीतील काकड्या, पेरू व मिळालेली केळी तिथे सर्वांना वाटण्यासाठी दिली. आम्ही सारे तृप्त होऊन क्षणभर विश्रांती घेऊन पुढे चालू लागलो तलवाडा डेबसाठी. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या प्लेन रस्त्याने बसत उठत वाटेतील लोकांनी प्रेमाने दिलेला चहा पोटात ढकलत उचमळत्या पोटाने तलवाडा डेबला पोहोचलो. इथेही गाववाल्यांनी एकत्र येऊन गावाबाहेरच हायवेला लागून टेम्पररी आश्रम सुरू केलेला. आम्हा प्रत्येकाला अडवून आत येण्याची विनंती होती. इथेही भरपूर पाणी होते, तरीही इथेही उघड्यावरच शौचाला जायचे होते. पण हा भाग आता आमच्या नित्य सवयीचा होऊ लागलाय. रात्री अप्रतिम खिचडी व कढीचे जेवण झाले. सारे गावकरी खूप रात्रीपर्यंत आमच्या आसपास वावरत होते. कुणाला काही हवे नको हे करीत होते. धन्यवाद.